मंडळी दर्शन खूप छान झालं, खूप मोठी रांग होती, पण आपलं अगदी 5 मिनिटात दर्शन झालं। आता इथे आजूबाजूला अनेक ठिकाणं आहेत, पण त्यापैकी कुठे जायचं याबाबत अजूनही साशंकता आहे। बाजूलाच अजिंठा वेरूळ लेणी, भद्रा मारुती, देवगिरीचा किल्ला, आता यापैकी कुठली तरी 2 ठिकाणं कव्हर करायचं आमचं ठरलं आहे। तर बघू सर्वानुमते काय ठिकाणं ठरत आहेत। आता तर आलो पुन्हा पार्किंगमध्ये आणि आम्ही निघतो आता। लेट्स सी पुढचं जे काही ठिकाण असेल ते तुम्हाला निश्चित बघायला मिळेल। फायनली आपण निघालोय आणि आपलं पुढचं लोकेशन ठरलंय ते म्हणजे इथलं प्रसिद्ध असं देवस्थान भद्रा मारुती। आता आपण जाणार आहोत भद्रा मारुतीचं दर्शन घ्यायला। इथून साधारण एक 3-4 किलोमीटरचं अंतर आहे, तर बघूया। छान असं दर्शन झालं भद्रा मारुतीचं। या मारुतीबद्दल एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते। भद्रा मारुती हा मूळतः निद्रा अवस्थेतील मारुतीची मूर्ती आहे आणि याबद्दल एक अशी आख्यायिका सांगितली जाते की मुळात हे जे मंदिर आहे ते खुलताबाद इथे, आत्ताचं खुलताबाद आणि पूर्वीचं भद्रावती येथील हे मंदिर, इथे भद्रसेन नावाचा राजा होता जो श्रीरामाचा फार मोठा भक्त होता आणि श्रीरामाची भक्तिगीते तो गायचा। वरून आकाशातून हनुमंतराय चालले होते आणि त्यांनी ती स्तुतिगीतं ती ऐकली आणि असं सांगितलं जातं की हनुमंतराय ते स्तुतिगीतं ऐकण्यासाठी खाली उतरले। तिथे स्तुतिगीते चालू होती, रामाची भक्तिगीते चालू होती। हे सगळं ऐकत असताना ते एका योग साधनेत गेले, एका समाधी अवस्थेत गेले आणि जेव्हा भद्रसेन राजाची गीतं संपली तेव्हा त्यांना समोर दिसलं मारुती निद्रा अवस्थेत आहे। अशा वेळेस त्यांनी मारुतीरायाकडे एक वरदान मागितलं। ते असं म्हणाले की तुम्ही इथेच राहा। त्या तिथपासून ही मूर्ती इथे भद्रा मारुतीची मूर्ती इथे आहे असं आख्यायिकेमध्ये सांगितलं जातं। इथलं फार सुंदर असं दर्शन झाले। आता पुढचं ठिकाण अजून ठरलेलं नाही, गाडीत बसल्यावर ठरेल। भद्रा मारुतीचं सुंदर असं दर्शन झालंय आणि आता आपण पुढचं लोकेशन निश्चित केलंय ते म्हणजे देवगिरी किल्ला, म्हणजे ज्याला दौलताबाद असं सुद्धा म्हणतात, पण तो मुसलमानी राजवटीमध्ये त्याचं नाव दौलताबाद झालं आणि मूळतः त्या किल्ल्याचं नाव आहे देवगिरी। देवांचा डोंगर अर्थात देवांचा गिरी म्हणजे पर्वत, डोंगर या अर्थाने, आणि देवांचा डोंगर म्हणजेच देवगिरी। वरती फार सुंदर असे मंदिरं वगैरे आहेत आणि फार सुंदर आहे, बघण्याजोगं आहे। तर बघूया त्याची उंची, ते चढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल वगैरे काय ते त्याचा अंदाज घेऊ। आता तरी आपण निघालोय देवगिरी किल्ला बघण्यासाठी। महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या किल्ले देवगिरीमध्ये आता प्रवेश केलाय आणि प्रवेश केल्यानंतर हा सुरुवातीचा भाग आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आणि त्यामध्ये ठेवलेले या वेगवेगळ्या तोफा आपल्याला बघायला इथे मिळतात। सुरुवातीचा जो द्वार आहे ते गोमुखी द्वार आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केलाय, परंतु हे किल्ल्याचं मूळ प्रवेशद्वार नसून किल्ला हा याच्या पुढे अजून बराच मागे आहे आणि इथून आता खऱ्या अर्थानं प्रवास सुरू होणार आहे। युनेस्कोच्या किंवा जे रिझर्व आपले मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये हा किल्ला देखील आहे। याला दौलताबाद आणि पूर्वीचं नाव त्याचं देवगिरी असं नाव आहे, त्यामुळे फार सुंदर आहे, अजूनही सुस्थितीत आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर महाद्वाराच्या वरती 2 नक्षा दिसतात आपल्याला, जे शरभ आहेत आणि साम्राज्याचं प्रतीक ज्याला मानलं जातं की राजा किती ऐश्वर्य संपन्न किंवा राजा किती शक्तिशाली आहे त्याचं ते प्रतीक म्हणजे शरभ शिल्प आहे। हे इथं आपल्याला बघायला मिळतं। इथं कुठल्याही प्रकारचं आपल्याला कमळाच्या आकृत्या दिसत नाही आहेत,
परंतु आतमध्ये आता आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे हे बघूया आपण. आतमध्ये आत्ता खऱ्या अर्थानं आपण प्रवेश केलेला आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये आलो आहे आणि तिथून किल्ल्याचा जो मूळ पायथा आहे तिथे जाण्यासाठी देखील बरंच अंतर आहे. त्यामुळे सुरुवातीचा जो प्रवेश आहे त्याच्यावरनं असं वाटलं की बाबा किल्ला सुरू होतो, तर असं अजिबात नाही आहे. मूळ किल्ला हा समोर आहे. हे बघा, हे बघा, तर हा आहे समोर जो दिसतोय माझ्या बोटाच्या इथे, हे त्याचं वरचं टोक आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे. भारत माता की जय. किल्ल्याच्या आत आल्यानंतर थोडं आतमध्ये आलो की भारत माता मंदिर लागतं. अलीकडच्या काळामध्ये काही बातम्या आल्या होत्या की इथे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने, जे पुरातत्व खातं आहे, त्यांनी इथे पूजा करण्यासाठी मज्जाव घातला होता. जर पाहिलं आपण, अतिशय जबरदस्त अशी वास्तू आहे. परिसर खूप मोठा आहे, खूप मोठं प्रांगण आहे आणि जे आपलं यादवकालीन जे सगळं स्थापत्यशास्त्र आहे त्याचा इथं उत्तम असा नमुना आपल्याला इथे बघायला मिळतं या भारत माता मंदिराच्या माध्यमातून. खूप सुंदर सुंदर रेखीव असे खांब आहेत आणि चहूबाजूला खूप मोठी वास्तू आहे. निश्चितच तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्या समोर दिसणारी चांद मिनार नावाची ही जी वास्तू आहे ती आपल्याला पहिले आकर्षित करते. फार उंच असा एक मोठा स्तंभ आहे आणि हे आहे माझ्या समोर किल्ल्याचं मुख्य द्वार आणि इथून किल्ल्याची चढाई, अर्थात ज्या काही पायऱ्या आहेत त्या इथून सुरू होत आहे. त्यामुळे अजून किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी आम्ही पोहोचलेलो नाही, पण त्याच्यापूर्वी भारत माता मंदिर असेल आणि अजून बऱ्याचशा वास्तू आहेत ज्या आम्ही आता बघत इथपर्यंत पोहोचलो आहे. अगदी सुंदर उत्कृष्ट असा स्थापत्य कलेचा नमुना आहे. म्हणजे हा देवगिरी जो किल्ला आहे, मी या किल्ल्यावर फार पूर्वी म्हणजे एक 20-30 वर्षापूर्वी आलो असेल. तेव्हा तो चांद मिनार होता, त्याच्यावर आतमध्ये जायला तेव्हा अलाउड होतं. आता दरवाजा बंद केलेला आहे. हा देवगिरी जो किल्ला आहे त्याच्या म्हणजे संरक्षणाचा एक नमुना आपल्याला सांगता येईल की याच्या चारी बाजूनी खंडक आहे आणि त्या खंडकामध्ये पाणी सोडलेलं होतं. पूर्वीच्या म्हणजे जे राजे महाराजांच्या काळी पाणी सोडलं होतं आणि त्या खंडकामध्ये मगरी वगैरे अशा सोडल्या होत्या. तो या किल्ल्याच्या संरक्षणाचा खूप असा म्हणजे मोठा एक सांगता येईल की अगोदर खंडक, त्याच्यानंतर दरवाजा, मुख्य दरवाजा ज्यातून की जो की हत्तींनाही तुटणार नाही, त्याही दरवाजातून प्रवेश केल्यावर पुढे गरम तेल आतमधून जो शत्रू सैन्य येईल त्यांच्यावर गरम तेल ओतण्याची व्यवस्था होती. असं या किल्ल्याचं संरक्षण शास्त्र होतं आणि त्यामुळे हा किल्ला भरपूर वर्ष अजिंक्य होता.
किल्ल्याच्या महाद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूलाच एक वॉच टॉवर आहे आणि तिथे मेंढा नावाची जी तोफ आहे ती ठेवली आहे. भली मोठी तोफ आहे, तुम्ही बघू शकता. आणि या वॉच टॉवरवर ना किल्ल्याच्या जो बाहेरचा सुरुवातीचा जो भाग आहे तो विस्तीर्ण प्रदेश आपल्याला दृष्टिक्षेपास येतो. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता तर हा एक खरा किल्ला, त्याला आपण बाले किल्ला म्हणू शकतो. खरं तर हा गिरिदुर्ग श्रेणीमध्ये फार जास्त मोडत नाही असं मला वाटतं, कारण भुईकोट पद्धतीचाच आहे. आणि ह्या किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला खंदक बघायला मिळतात, जिथे पाणी आहे आणि पूर्वीच्या काळात त्या पाण्यामध्ये मगरी असायच्या. माझ्या मागच्या बाजूला जो ब्रिज दिसतोय जो आता लोखंडी आहे, पूर्वीच्या काळी तो फोल्ड आणि अनफोल्ड अशा पद्धतीचा ब्रिज असायचा. कारण ते एकदा प्रवेश केला किल्ल्यामध्ये की तो ब्रिज वरती जायचा आणि चारी बाजूला खंदक असायचं. त्यामुळे जर कुठला शत्रू आतमध्ये आला तर तो पहिले खंदकामध्ये पडायचा किंवा अशा पद्धतीची यंत्रणा असायची. खाली पडल्यानंतर मगरी त्याचा समाचार घ्यायचा. ते इतका सुरक्षित असा हा किल्ला होता. आणि आता बघूया वरती आपल्याला काय काय वास्तू बघायला मिळतात या किल्ल्यामध्ये. तर मंडळी हा आहे अंधारी मार्ग. म्हणजे आता दुपारचे साधारण तुम्हाला सांगतो 2 वाजत आलेत, पण तरी देखील इथला अंधार आपल्याला दिसतोय. हेच आहे ते खंदक आणि इथेच मगरी असायच्या. त्याचा जो खंदक जे इथून सुरू होतो तो किल्ल्याच्या चहू बाजूने आहे. आणि सुरक्षेच्या बाबतीत हा किल्ल्याची फार जास्त काळजी घेतली गेलेली आपल्याला इथे बघायला मिळते. अरे आमचा पण आहे श्यामा विमात माग आमचे तरुण कोणी श्यामा विमा
म्हणजे चाल ना खरंच जमणार लागत आहे. अगदी वर आल्यानंतर 12 कमानींच्या आकाराची 12 कमानी असलेली आपल्याला एक इमारत बघायला मिळते. या 12 कमानींमुळे याला 12 दरी असं नाव पडलेलं आहे. इतिहासाच्या उल्लेखाप्रमाणे मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब यांच्या आवडतीचं ठिकाणे मानलं गेलेलं आहे. ही या किल्ल्यावरची सर्वात उंच आणि सर्वात वरची वास्तू आहे. याच्यावरती अजून काय नाही, सर्वात इथून आजूबाजूचा सगळा प्रदेश आपल्या दृष्टिक्षेपास येतो. किल्ला आम्ही पूर्णतः चढून वर आलोय. अनेक किल्ले फिरलो सह्याद्रीतले, शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लागलेले अनेक किल्ले अनुभवले, परंतु तो जो गंध आहे हिंदवी स्वराज्याचा तो इथे कुठेतरी हरवलेला दिसतोय. मुसलमानी अनेक राजसत्तांनी या किल्ल्यावर आक्रमणं केली. मग मोहम्मद बिन खिलजीपासून तुघलकापासून तर मोहम्मद बिन खिलजीचा जो सरदार होता मलिक कफूर यांच्यापासून अनेक चढाया या किल्ल्यावर झाल्या आणि या किल्ल्याचं जे मूळचे जे रूप होतं यादवकालीन त्याला बदलून हे मुसलमानी राजसत्तेचं रूप देण्यात आलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर असलेलं हिंदवी स्वराज्याचा जो गंध आहे, जो समर्पणाचा गंध आहे, जो देशभक्तीचा गंध आहे, तो इथे कुठेतरी हरवल्यासारखा दिसतोय. इमारत जरी सुसज्ज असली, दिसायला जरी देखणी असली, तरी त्यात समर्पणाचा भाव कुठेतरी हरवलेला दिसतोय. खूप सुंदर अशी वास्तू आम्ही पाहिली आणि आता उतरायला सुरुवात करतोय. तर मंडळी, देवगिरी किल्ल्यावर वरपर्यंत गेलो फिरायला आणि बऱ्यापैकी कव्हर केलं. आणि तिथे गेल्यानंतर आपल्या डिव्हाइसची बॅटरी पूर्ण लो झाली, त्यामुळे तसं काय फार जास्त राहिलंच नव्हतं कव्हर करणं. वरती पादुका मंदिर होतं जनार्दन स्वामी महाराजांचं, ते फक्त काही दाखवता आलं नाही, पण ओव्हरऑल किल्ला तुम्हाला दाखवला. आणि त्यानंतर खाली उतरलो. जेवणासाठी आम्ही हॉटेल रामदेव म्हणून इथे थांबलो. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता डायरेक्ट घरच्या दिशेला निघतो आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरात जे काही तुम्हाला दाखवता आलं ते निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंटवर नक्की कळवा आणि काही तुमच्या सूचना असतील, काही करेक्शन असेल ते देखील मला नक्की कळवा. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगसह. धन्यवाद.